पण मागच्या वेळी देखील शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं आपण नगरसेविका पदासाठी उमेदवार म्हणून होत्या। आता लवकरच पनवेल महानगरपालिकेच्या पुन्हा एकदा निवडणुका लागू शकतील आणि अशा वेळी आपण पुन्हा एकदा दावेदार आहात का, इच्छुक आहात म्हणून खूप मोठी चर्चा चालू आहे। आणि आजचा समारंभ पाहून कुठेतरी असं दिसतंय की त्याची चाहूल कुठेतरी लागलेली आहे असं दिसतंय सगळं, काय सांगा? इच्छुक असं आहेच, पण शेवटी पक्षसृष्टी ठरवणार, आपण काही बोलू शकत नाही। त्यांनी दिलं तरी ठीक, नाही दिलं तरी ठीक, पण मला असं वाटतं की माझं काम बघता ते आपल्यावर विश्वास ठेवतील आणि या जनतेचा, गोरगरीब जनतेचा किंवा थोडा मोठ्यांचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे आणि कायम राहील असं मला आश्वासन आहे। दादा, तुम्ही म्हणजे खरोखर बंधू म्हणून तुमच्याकडे त्या बोलतात, त्यांचं एकंदरीत काम पाहता आणि त्यांच्या या सगळ्या कार्याला आजच्या दिवशी काय शुभेच्छा द्याल? सर्वप्रथम सरस्वती ताईला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। हा त्यांच्या भाजपचा अंतर्गत विषय, माझ्या हातात असता तर मी आज तिकीट जाहीर केला त्यामुळे मी का भाजपमध्ये नाही, त्यामुळे त्यांच्या पक्षश्रेष्ठीने विचारले। पण त्यांच्या या वाढदिवसाला शुभेच्छा आणि येणाऱ्या काळात अशीच माणसं राजकारणात असावी काम करणारी, कारण बघतो आपण देशात आणि राज्यात कशा पद्धतीने कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र, हा भयानक अवस्था आहे। म्हणून चांगली काम करणारी माणसं या महाराष्ट्राच्या राजकारणात असावी असा एक विश्वास व्यक्त करतो।